मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत EVSचे 30 प्रश्न. अतिशय महत्त्वाचे असणारे असे 30 प्रश्न पाहणार आहोत, त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला आपण पहिला प्रश्न सुरू करूया. वेळ न घालवता आपण प्रश्न बघणार आहोत. बघा पहिला प्रश्न काय, त्यानंतर तलावातील पाणी हिरवट दिसते, याचे सर्वात योग्य कारण कोणते? कारण आणि परिणाम ह्याच्यावर तुम्हाला प्रश्न जास्त असू येतात परीक्षेमध्ये. बघा, माती मिसळते, शैवालांची वाढ होते, पाण्यात ऑक्सिजन कमी होतो, पाण्यात मीठ वाढते. या प्रश्नाचं उत्तर काय सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, शैवालांची वाढ होते. त्यामुळं काय दिसतं, पावसाळ्यात नंतर तलावातील पाणी कसं दिसतं, हिरवेट दिसतं. बघा दुसरा प्रश्न बघूया आपण. पाण्याची टंचाई असलेल्या भागात शेतीसाठी कोणती पद्धत सर्वाधिक उपयुक्त ठरते? कोणती पद्धत सर्वाधिक उपयुक्त ठरते? पूर सिंचन, कालवा सिंचन, ठिबक सिंचन, पारंपरिक सिंचन. काय या प्रश्नाचं उत्तर? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, ठिबक सिंचन. तिसरा प्रश्न बघा काय, मुलांच्या आहारात भाज्या कमी असल्यास सर्वात आधी कोणती समस्या दिसू शकते? स्थूलपणा, जीवनसत्वांची कमतरता, दात किडणे, पाण्याची कमतरता. भाज्या कमी असतील तर कोणता अभाव कशामुळे होतं ते सांगा तुम्ही. काय या प्रश्नाचं कशामुळे होऊ शकतं? जीवनसत्वांची कमतरता असल्यामुळं होऊ शकतं. चौथा प्रश्न बघा, दुपारी सावली सर्वात लहान असते, यामागील कारण. बघा कारणवर प्रश्न आला. कारण आणि त्याचे परिणाम. तुम्हाला एखादं वाक्य देणं त्याचा परिणाम काय होऊ शकतो किंवा त्याचं कारण काय असू शकतं, असे प्रश्न मला परीक्षेमध्ये जास्तीत जास्त बघायला मिळतील. सूर्य पूर्वेला असतो, सूर्य डोक्यावर जवळजवळ असतो, पृथ्वी वेगाने फिरते, ढग नसतात. तर या चौथ्या प्रश्नाचं उत्तर काय सांगा. या प्रश्नाचं काय उत्तर आहे? सूर्य डोक्यावर जवळजवळ असतो, त्यामुळं काय होतं, दुपारी सावली सर्वात लहान असते. बघा पाचवा प्रश्न काय, पुढचा प्रश्न आपला बघा. एखाद्या भागात झाडाची संख्या झपाट्याने कमी झाल्यास सर्वात आधी कोणता परिणाम जाणवतो? आता परिणामावर प्रश्न आला बघा. पर्जन्यमान वाढते, तापमान वाढते, पर्जन्यमान वाढते, तापमान वाढते, माती सुपीक होते, भूजल पातळी वाढते. काय होतं सांगा. काय होतं, एक तिथं झाडे झपाट्याने कमी झाली तर काय होईल, तापमान वाढेल. बघा, घरात सतत ओलावा राहिल्यास आरोग्यावर कोणता परिणाम होऊ शकतो? हाडे मजबूत होतात, श्वसनाचे आजार वाढतात, पचन सुधारते, दृष्टी सुधारते. घरात सतत ओलावा असल्यास काय होईल, आरोग्यावर परिणाम सांगा. काय होईल, श्वसनाचे आजार वाढतील. ऑप्शन क्रमांक बी ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा सातवा प्रश्न काय, नदीकिनारी वस्ती असलेल्या लोकांचे जीवन मुख्यतः कशावर अवलंबून असते? नदीकिनारी असलेल्या लोकांचे जीवन कशावर अवलंबून असते? पर्वतांवर, जलस्रोतांवर, जंगलांवर, रस्त्यांवर. कशावर असते? जलस्रोतांवर. आठवा प्रश्न बघा, पाण्याचे पुनर्भरण सर्वाधिक कशामुळे होते? ग्राउंड वॉटर रिचार्ज कशामुळे होतं? सिमेंटचे रस्ते, पावसाचे पाणी मुरणे, नदी आटणे, विहिरी बुजवणे. पुनर्भरण कशामुळे होणार आहे? तर पावसाचे पाणी मुरणे ह्याच्यामुळे काय होणार आहे, पाण्याचे पुनर्भरण सर्वाधिक होणार आहे. चला नववा प्रश्न बघा काय, अन्न साखळीत अचानक एखादा शिकारी प्राण्यांची संख्या वाढल्यास काय होईल? शाकाहारी वाढतील, शाकाहारी कमी होतील, वनस्पती नष्ट होतील, काहीही परिणाम होऊन अन्न साखळीत अचानक शिकारी प्राण्यांची संख्या वाढल्यास, शिकार करणारे प्राण्यांची संख्या वाढली तर काय होईल सांगा. काय होणार आहे? शाकाहारी कमी होतील ना, शिकार करणाऱ्या प्राण्यांची संख्या वाढली तर शाकाहारी कमी होतील. एखाद्या शहरात वाहनांची संख्या वाढल्यास सर्वात आधी कोणते प्रदूषण वाढेल? जल, ध्वनी, वायू की मृदा? कोणतं वाढेल प्रदूषण सांगा. वाहनांची संख्या असेल तर काय होणार आहे? वायू प्रदूषण वाढणार आहे. बघा 11वा प्रश्न बघा, उष्ण प्रदेशात लोक हलक्या रंगाचे कपडे का वापरतात? फॅशनसाठी, उष्णता शोषून घेण्यासाठी, उष्णता परावर्तित करण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी. कशासाठी? उष्णता परावर्तित करण्यासाठी. 12वा प्रश्न बघा, कोणत्या परिस्थितीत मलेरिया पसरण्याची शक्यता जास्त असते? स्वच्छ कोरडी जागा असेल का नाही, साचलेले पाणी, उंच पर्वत आणि वाळवंट. यापैकी तुम्हाला योग्य कोणता वाटतंय सांगा.
12व्या प्रश्नाचं उत्तर काय? ऑप्शन क्रमांक बी, साचलेले पाण्यामुळं काय होतं, मलेरिया पसरण्याची जास्त शक्यता असते ना. जिथं घाण तिथंच जास्त रोग पसरणार ना. बघा, झाडांची मुळे माती घट्ट धरून ठेवतात, त्यामुळे काय येतो, पूर येतो, मृद धूप कमी होते, तापमान वाढते की पाणी आटते. काय होतं, झाडांची मुळं माती घट्ट धरून ठेवतात, त्यामुळे काय होईल तर मृद धूप कमी होते. काय होतं, मृद धूप कमी होते. पाणी उकळून थंड केल्यास काय साध्य होते? चव वाढते, जंतू नष्ट होतात, पाणी गोड होते, पाणी अधिक मिळते. काय होतं सांगा? पाणी उकळल्यानंतर काय होतं, जंतू त्यातले नष्ट होतात. बघा 15वा प्रश्न बघा, आपण काय बघूया. 15वा प्रश्न बघा, सतत मोठ्या आवाजात संगीत ऐकल्यास काय होईल? ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते, स्मरणशक्ती वाढते, दृष्टी सुधारते की पचन सुधारते? काय होईल? योग्य पर्याय तुम्हाला कोणता वाटतोय सांगा. बघा काय होणार आहे, सतत मोठ्या आवाजात संगीत ऐकले काय होईल, ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते. काय होऊ शकते? ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते. 16वा प्रश्न, डाळी व कडधान्ये आहारात का आवश्यक आहेत? काय आवश्यक आहे? चव वाढवतात का, ऊर्जा देतात, प्रथिनांचा स्रोत आहेत आणि पाणी देतात. यापैकी योग्य पर्याय तुम्हाला काय वाटतंय सांगा. 16व्या प्रश्नाचं उत्तर सांगा. काय आहे योग्य पर्याय? तुम्हाला सगळ्यात जास्त योग्य पर्याय कुठे? प्रथिनांचा स्रोत आहे म्हणून. 17वा प्रश्न बघा, पावसाळ्यात रस्ते घसरडे होण्याचे कारण? पावसाळ्यात रस्ते घसरतात बघा, घसरते, त्याच्यावर गाड्या हे घसरतात, त्यामुळे काय, कशामुळे का, त्याचं कारण काय असू शकतं? हवा, माती व पाणी, सूर्यप्रकाश आणि सावली. याचं योग्य कारण काय असू शकतं? माती आणि पाणी. त्या रस्त्यावर माती असल्यामुळे ती ओले झाल्यामुळे काय होतं, ती घसरते. एखाद्या गावात विहिरी आटू लागल्यास सर्वात योग्य उपाय कोणता? एखाद्या गावातल्या विहिरी आटू लागल्यास त्याचे उपाय म्हणून तुम्ही काय करणार? अधिक विहिरी खोदणे, पाणी टँकर, पावसाचे पाणी साठवणे, नदी वळवणे. तर तुम्ही काय करायचं आहे? पावसाचे पाणी साठवायचं आहे. 19वा प्रश्न बघा, जंगलाचे संरक्षण केल्यास कोणता थेट फायदा होतो? बघा, जंगलाचे संरक्षण केल्यास कोणता थेट फायदा होतो? प्रदूषण वाढते, जैवविविधता टिकते, तापमान वाढते की जमीन कमी होते? सांगा. जंगलाचं जर संरक्षण केलं तर फायदा काय होणार आहे? काय टिकणार आहे? जैवविविधता टिकणार आहे. मानवी शरीरात पाणी कमी झाल्यास सर्वात आधी काय होतं? मानवी शरीरातले पाणी जर कमी झालं तर काय होतं? तहान लागते ना. काय होणार आहे? पाणी कमी झाले शरीरात आपल्याला तहान लागते. 21वा प्रश्न बघा, घरगुती कचरा वेगळा केल्यास कचरा वाढतो, पुनर्लाभ सुलभ होतो, दुर्गंधी वाढते की रोग वाढतात? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, पुनर्वापर सुलभ होतो. कोणत्या कारणामुळे हवामान बदलाचा वेग वाढतो? वृक्षारोपण, हरितगृह वायू, पाणी साठवण की सौर ऊर्जा? काय आहे? हरितगृह वायू. 23वा प्रश्न बघा, झाडांवरील पानांची संख्या कमी झाल्यास काय होईल? प्रकाश संश्लेषण कमी होईल, श्वसन वाढते, पाणी वाढते की माती वाढते? काय होईल? झाडांवरील पानांची संख्या कमी झाल्यास काय होईल सांगा. प्रकाश संश्लेषण कमी होणार ना, पानामध्येच प्रकाश संश्लेषण होतं ना. उष्णतेत प्राणी सावलीत का जातात? प्राणी सावलीत का जातात? खेळण्यासाठी, उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी, अन्न शोधण्यासाठी, पाणी शोधण्यासाठी? 24वा प्रश्न आहे, उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी सावलीत जातात ना. बघा 25वा प्रश्न बघा, नदी प्रदूषणाचा सर्वाधिक परिणाम कशावर होतो? नदी प्रदूषणाचा सर्वाधिक परिणाम कशावर होतो? ऑप्शन क्रमांक बी, जलचर सजीव याच्यावर. कोणते अन्न लगेच खराब होते? धान्य, साखर, दूध की मीठ? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, दूध. 27वा प्रश्न बघा, कच्ची भाजी नीट न धुतल्यास काय होते? चव वाढते, पोषण वाढते, जंतू संसर्ग होऊ शकतो, काहीही होत नाही. तर काय होतं? जंतू संसर्ग होऊ शकतो ना. वनस्पतीच्या वाढीसाठी पाणी कमी पडल्यास काय होईल? जलद वाढते, वाढ थांबते, रंग वाढतो, फुले जास्त येतात. वनस्पतीच्या वाढीसाठी पाणी कमी पडलं तर काय होईल? वाढ थांबेल. 29वा प्रश्न बघा, पावसाचे पाणी साठवणे का महत्त्वाचे आहे? पावसाचे पाणी साठवणे का महत्त्वाचे आहे? तर नद्या सुकविण्यासाठी, भूजल वाढवण्यासाठी, पूर आणण्यासाठी, प्रदूषण वाढवण्यासाठी. कशासाठी? भूजल वाढवण्यासाठी. पर्यावरण रक्षणात विद्यार्थ्याची भूमिका सर्वाधिक प्रभावी कधी ठरते? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे.
काही ऑप्शन फक्त परीक्षा देताना, नियम वाचताना, प्रत्यक्ष कृती करताना, भाषण ऐकणार. पर्यावरण रक्षणात विद्यार्थ्याची भूमिका सर्वाधिक प्रभावी कधी ठरते? ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय करायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. सर्वांनी कमेंट करायचं आहे. जर अशा प्रकारे आज आपण EVSचे महत्त्वाचे असे म्हणजे कारण, परिणाम, कसे प्रश्न येतात, ह्याच्या हार्ड लेवल असते, पण तुम्हाला कशाबद्दल प्रश्न विचारू शकतात, कसे प्रश्न विचारू शकतात ह्याबद्दल आयडिया देण्यासाठी हा व्हिडिओ आणलेला. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट नक्की करा. व्हिडिओ आवडला तर कमेंट करत जावा आणि लाईक तर सर्वांनीच करायचं आहे. धन्यवाद.